नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 369 आणि 370. कोणाचाही जो काही स्त्री पुरुष म्हणून असा जन्म झाला तेव्हा सुरुवातीच्या काही दिवस 2.5-3 वर्षापर्यंत त्याची जाणीव ही शुद्ध स्वरूपातच असते. कोणाचाही जो काही स्त्री पुरुष म्हणून असा जन्म झाला तेव्हा सुरुवातीच्या काळात म्हणजे बालपणात काही दिवस 2.5-3 वर्षापर्यंत त्याची जाणीव ही शुद्ध स्वरूपातच असते, एखाद्या निष्पाप बालकासारखी. पण थोड्याच काळात त्याच्यावर संस्कार केले जातात. त्याला पूर्वधारणा असलेले ग्रसित असे वातावरण मिळते व समाजमन त्याचा ताबा घेते व मूळचा निष्पाप निरागसपणा जाऊन जणू एखादे नाजूक फूल अमानुषपणे कुस्करावे तसा तो कुस्करला जातो. तोच निष्पापपणा आपल्याला शोधता आला पाहिजे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. हा शोध ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो. हा शोध ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो त्याच्याकरताच श्री निसर्गदत्त महाराजांची शिकवण आहे. अशा या शोधालाच परमार्थ साधन किंवा अध्यात्म असे म्हणतात. सर्व काही आपल्यातच आहे. शांती, सुख, आनंद यांच्याशी आपली कधीच ताटातूट झाली नाही. यांच्याशी आपली कधीच ताटातूट झाली नाही हे कळताच हा शोध आपोआप थांबतो. श्री सद्गुरु येथे आपण आहे या शुद्ध जाणीवेच्या माध्यमातून स्वतःचा शोध किंवा पाठलाग करण्यास सांगतात. ज्याचा शोध पूर्ण झाला असे श्री सद्गुरु आपले वेगळेपण कधीच ठेवत नाहीत, कधीच मिरवत नाहीत. ते स्वतःला आणि शिष्यांना स्वतःपेक्षा कधीच कमी दर्जाचे असे अजिबात समजत नाही. या संदर्भात आध्यात्मिक विश्वात एक असाधारण प्रसंग नोंद झाला आहे. श्री निसर्गदत्त महाराजांचे शिष्य आणि भक्त श्री मॉरिस फ्रीडमन यांचे निधन झाल्यावर त्यांचा फोटो महाराजांनी आपल्या देवघरात इतर देवांसोबत ठेवला व शेवटपर्यंत त्यांची रोज देवघरातील इतर गुरुपरंपरेच्या सत्पुरुषांच्या फोटोसोबत रोज पूजा अर्चा केली, हार अत्तरे वगैरे लावली. याच श्री मॉरिस फ्रीडमन यांच्याकडून आय एम दॅट या अलौकिक ग्रंथाची निर्मिती झाली हे सगळ्यांना माहीतच आहे. आज 1973 पासून या ग्रंथाच्या 50च्या वर आवृत्त्या निघाल्या आणि जवळजवळ 40 भाषेत त्यांचा अनुवाद झाला असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार त्यांचे शिष्य श्री लक्ष्मण श्रेष्ठ हे एक नेपाळी सद्गृहस्थ होते. अमूर्त चित्रकलेत ते विख्यात होते. त्यांची ही चित्रे आध्यात्मिक चित्रे म्हणून गाजतात. त्यांचे शिक्षण हे श्री जे स्कूल ऑफ आर्ट येथेच झाले. ते श्री महाराजांच्या विषयी आपल्या पहिल्या भेटीविषयी सांगतात की महाराजांनी दुभाषाद्वारा मला विचारले, मी काय करतो? मी उत्तर दिले, मी चित्रकार आहे. अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशांमध्ये ठिकठिकाणी मी
माझी अनेक चित्रांची प्रदर्शने भरवतो. महाराजांनी दुभाषाद्वारा विचारले, अरे पण तू स्वतःच्या भेटीसाठी कुठे गेलास की नाही? श्री लक्ष्मण श्रेष्ठ म्हणतात, माझ्याकडे याचे काहीच उत्तर नव्हते आणि मी त्यावेळपासून विलक्षण अंतर्मुख झालो. असो, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही स्वतःला सध्या जे काही समजता, तुम्ही स्वतःला सध्या जे काही समजता ते तुम्ही मुळीच नाही. या शोधानंतर म्हणजे याला नकार दिल्यानंतर जे सत्य समोर येईल त्याचा शोध केवळ नकारानेच घेतला जातो हे लक्षात येईल. म्हणजेच जे सध्या आपण नाही ते आपण स्वतःला का समजतो याचा पण तपास आपल्याला करावा लागेल. व या साऱ्यांना नकार दिल्यानंतर जे आहे ते उरेल तेच तुम्ही असा किंबहुना तेच तुम्ही आहात. सध्या तुम्ही स्वतःला जे समजता ते आपण मुळीच नाही हे सर्व कठोरपणे नाकारा. त्यावर शिक्का मारा, सही करा. तुम्ही आपण स्वतःला जे अमुक तमुक समजतो, आपण स्वतःला जे अमुक तमुक समजतो तो केवळ केवळ एक विचारच आहे. या गोष्टीकडे आपले कधीच लक्ष नसते. हा विचार स्वतःला स्वतःचीच लांबण लावण्याकरता दुसऱ्या असंख्य विचारांना गोळा करतो. म्हणजेच काय, त्यांना जन्म देतो असे म्हणा ना. हे असे लांबण लावणारे जे विचार असतात, हे असे लांबण लावणारे जे विचार असतात, तेच फक्त येतात आणि जातात. तेच फक्त ये जा करतात. पण स्वतःला स्थायी सातत्य आणि सत्यत्व देणारा जो भासमान मी अमुक तमुकच्या स्वरूपात जो आहे, तो वस्तुतः एक विचारच आहे. हे मोठे क्रांतिकारक विधान आहे. तो स्वतःला इतर विचारांचा विचार करणारा असा स्थायी आणि सातत्य आणि सत्यत्व असा विचारक म्हणून वावरतो आणि इतर विचारांना नियंत्रण करणारा त्यांच्यापासून वेगळा असा नियंत्रक म्हणून जणू हेडमास्टरची भूमिका सुद्धा बजावतो. वस्तुतः तो पण अमुक तमुक अशा प्रकारचा विचारच आहे. तोच कधी विश्लेषक होतो, तोच कधी इतर विचारांना आपल्यापासून वेगळा समजून त्यांचे विश्लेषण पण करतो. तात्पर्य, विचारच विचाराचे दोन भाग करतो. एका विचाराला स्थायी विचारक, नियंत्रक, विश्लेषक अमुक तमुक असे समजतो आणि इतर विचारांना आपल्यापासून सर्वस्वी वेगळे मानतो आणि त्यांना दूर करण्याचा, त्यांच्यावर नियंत्रण करण्याचा, त्यांचे विश्लेषण करण्याच्या प्रयत्नात सदैव व्यर्थ स्वतःशी संघर्षरत राहतो. हा संघर्ष आयुष्यभर चालतो. हा भासमान मी, जो स्वतःला अमुक तमुक समजणारा, स्वतःला नियंत्रक, विश्लेषक, विचारक म्हणून घेणारा, मूळतः हा विचारच असणारा सर्व उपद्रवांचे मूळ कारण आहे. हा विचाराचा धूर्तपणा, कधी तो स्वतःला स्थायी विचारक समजतो, कधी नियंत्रक म्हणून समजतो, कधी विश्लेषक म्हणून समजतो. त्याचा हा धूर्तपणा लक्षात येताच त्याचे गूढ रहस्य उकल होते आणि हे जो जाणतो त्याला पण सत्य जाणणाराच म्हणावे लागेल, कारण हे पण एक सत्यच आहे ना. भाग 370. तुम्ही येथे नवीन कल्पना शिकण्याकरता आलेले नाहीत. तुम्ही येथे कोणतीही नवीन कल्पना शिकण्याकरता आलेले नाहीत, तर चुकीच्या कल्पनांना मूठ माती देण्याकरता आलेले आहात. तुम्ही सध्या काय आहात? तुम्ही सध्या काय आहात
हे कळणे जास्त महत्वाचे आहे. हे समजणेच तुम्हाला नक्की काय पाहिजे हे ठरवेल. हे समजणेच तुम्हाला नक्की काय पाहिजे हे ठरवेल. तुम्ही, आपण काय काय असू, काय काय होऊ, अशा कल्पना रंजनाला काहीच महत्व नाही. जे सध्या तुम्ही मिळाले मिळाले म्हणून छातीशी कवटाळले आहे, त्याचा तुम्हाला काहीही उपयोग नाही. जे सध्या तुम्ही मिळाले मिळाले म्हणून छातीशी कवटाळले आहे, त्याचा तुम्हाला काही एक उपयोग नाही. खऱ्या जिज्ञासूलाच ही सत्ये शिकवली जातात, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. खऱ्या जिज्ञासूलाच ही सत्ये शिकवली जातात, असे श्री महाराज म्हणतात. श्री महाराज म्हणतात, मी गुरूंना भेटण्यापूर्वी माझ्याजवळ सांगोवांगीच्या अशा खूप आत्मनिष्ठ कल्पना होत्या. मी गुरूंना भेटण्यापूर्वी माझ्याजवळ सांगोवांगीच्या अशा खूप आत्मनिष्ठ कल्पना होत्या व त्यांनाच मी सत्य मानत असे. पण सद्गुरु वचनामुळे कळले की त्या आपल्या काहीही उपयोगाच्या नाहीत. मग गुरुवचनानेच मला स्वच्या म्हणजे माझ्याविषयी नक्की सत्य काय आहे याचा शोध घेण्यास उद्युक्त केले. पण हेही लवकरच लक्षात आले की हे पण काही कामाचे नाही, काही किमतीचे नाही. मला अखेरीस कळले की माझे मूलतत्व ज्ञानापलीकडे आहे. पण याकरता मी पहिल्यांदा तुम्ही स्वचे ज्ञान मिळवले पाहिजे. ज्याला असे स्वचे ज्ञान मिळते, तेव्हा लक्षात येते की स्व नाहीच. ज्याला असे स्वचे ज्ञान मिळते, तेव्हा त्याच्या लक्षात येते की स्व असा काही नाहीच. तो कधीच चैतन्य सागर झाला. तो कधीच चैतन्य सागर झाला. समुद्रातील लाट स्वतःला लाट म्हणून ज्या क्षणी आपले शुद्धत्व जाणते, समुद्राची लाट स्वतः लाट म्हणून ज्या क्षणी आपले शुद्धत्व मर्यादित्व जाणते, त्याच क्षणी ती समुद्र होते. क्षणाचाही वेळ लागत नाही. इतर काही ती होऊच शकत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्वरूप ज्ञान प्राप्त करून घेण्याची तळमळ असली की वाट पाहण्याची मुळीच गरज नाही. स्वरूप ज्ञान प्राप्त करून घेण्याची खरोखरची तळमळ असली की वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. अपेक्षित बदल आत्ताच्या आत्ताच होऊ शकतो. पण अशा या बदलाचे महत्त्व कळायला हवे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे अपेक्षित बदल आत्ताच्या आत्ता होऊ शकतो, पण या बदलाचे महत्त्व कळायला हवे. स्वरूप ज्ञानासाठी वाट पाहण्याचा तुम्हाला कंटाळा आला पाहिजे. ही अशी खास श्री निसर्गदत्त महाराजांची भाषा बघा. स्वरूप ज्ञानासाठी वाट पाहण्याचा तुम्हाला कंटाळा आला पाहिजे. वास्तविक पाहता स्वरूप ज्ञान हा कधीच नवा अनुभव नाही. वास्तविक पाहता स्वरूप ज्ञान हा कधीच नवा अनुभव नसतो नाही. पण त्यामुळे अनुभवाचा नवा विस्तार मात्र प्रगट होतो. पण नवे अनुभव कितीही मनोवेदक वाटले, ते जुन्या अनुभवापेक्षा अधिक सत्य नसतात. कारण स्वरूप ज्ञान नवे जुने असे काहीही नसते. स्वरूप ज्ञान म्हणजे प्रत्येक अनुभवातील कालातीत भागाचा शोध घेणे होय. स्वरूप ज्ञान म्हणजे प्रत्येक अनुभवातील कालातीत भागाचा शोध घेणे होय. कोणत्याही रंगात प्रकाश हा मूळतः त्यात एक रंगरहित असा भाग असतो. कोणत्याही रंगात प्रकाश हा मुळात त्यात एक रंगरहित असा भाग असतो. तशा प्रत्येक अनुभवात शुद्ध जाणीव हा एक अनुभवरहित असा भाग असतो. शुद्ध जाणीव ही निरंतर असतेच असते आणि नित्य हजर असते. तिचे वेगळे असे ज्ञान कधीच होत नाही. तिचे वेगळे असे ज्ञान कधीच होत नाही, कारण ती स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. नेहमीच्या जाणीवेत श्रेणी असतात. नेहमीच्या जाणीवेत श्रेणी असतात. शुद्ध जाणीवेत मात्र कुठलीही श्रेणी नाही. ती अखंड घनदाट एक जिन्सी आहे. प्रेम, करुणा, समज याचीच रूपे सद्गुरूची करुणा गुरुरूपाचे रूप घेते आणि
स्वस्वरूपाच्या ज्ञानरूपी अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. गुरु सहवास एकदाच आपल्या ठिकाणची स्वरूप ज्ञानाविषयीची कळकळीची मेणबत्तीची ज्योत पेटवतात व मग मेणबत्तीचे पूर्ण दहन करूनच ती मेणबत्ती शांत होते. कधी कधी तापत्रयांनी पोळलेली व्यक्ती स्वतःहूनही स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीची इच्छा बाळगून असते. म्हणून त्याला बाह्य गुरु भेटला नाही तरी त्याच्याकरता आतला सद्गुरू मार्गदर्शन करण्यास नित्य हजरच असतो. खरे म्हणजे देहाच्या सापेक्षतेनच आतला व बाहेरचा गुरु अशी व्यर्थ विभागणी होते. मूलतः ते एकच असतात. देहधारी गुरु हा वस्तुतः आतल्या गुरुचेच स्थूल रूप आहे.